ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे। नमस्कार। वार्षिक राशी भविष्य 2024 या सिरीज मध्ये आता आपण बघणार आहोत वृषभ रास। हे संपूर्ण वर्ष वृषभ राशीला शनी 10वा तर राहू 11वा असणार आहे। एप्रिल पर्यंत गुरु 12वा असेल तर मे पासून तो वृषभ राशीतच प्रवेश करणार आहे। सुरुवातीला म्हणजे एप्रिल पर्यंत कामे थोडी रेंगाळल्यासारखी वाटतील किंवा लवकर संधी मिळणार नाहीत, परंतु त्यामुळे घरातील वातावरणात बदल होणार नाही। घरात वातावरण आनंदाचे राहील। तसेच कामे भरपूर करावी लागतील, परंतु हाताखालचे लोकही त्या दृष्टीने मदत करतील। तुम्हाला मे महिन्यापासून गुरु पहिला असल्याने थोडे लक फॅक्टर मदत करेल व कामे लवकर होतील। तसंच ज्यांना विवाह करायचा आहे किंवा ज्यांना संतती हवी आहे त्यांनाही मे महिन्यापासून चांगले योग बनत आहेत। हे संपूर्ण वर्ष शनी 10वा असल्याने तुम्हाला भरपूर कामे करावी लागणार आहेत, परंतु शनी महाराज हे त्याचे फळही चांगलं देणार आहेत। तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगली पद प्रतिष्ठा मिळणार आहे, तसेच अधिकारही प्राप्त होणार आहेत। परंतु ह्यामुळे तुमचे जोडीदाराकडे किंवा घरातल्या लोकांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या। हे संपूर्ण वर्ष तुम्हाला 11वा राहू असणार आहे, त्यामुळे तुम्हाला अकस्मात लाभ होण्याचीही शक्यता आहे, परंतु जास्त हुरळून जाऊ नका, कारण राहू अकस्मात नुकसानही करून देतो। जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर शेअर्स जरा जपून घ्या, कारण ह्यात तुम्हाला फसवणूक होण्याची शक्यता आहे। तुम्हाला लवकर पैसे कसे मिळवता येतील किंवा लवकर काम कसे होईल ह्या शॉर्टकटची इच्छा होऊ शकते किंवा शॉर्टकट घेण्याची ही इच्छा होईल, परंतु तसे करू नका, त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे। ह्या वर्षात तुम्हाला जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर शेअर्स जरा जपून घ्या, कारण ह्यात तुम्हाला फसवणूक होण्याची शक्यता आहे। तुम्हाला लवकर पैसे कसे मिळवता येतील किंवा लवकर काम कसे होईल ह्या शॉर्टकटची इच्छा होऊ शकते, परंतु तसे करू नका, त्यामुळे तुमचे पुढे जाऊन नुकसान होऊ शकते। ह्या वर्षात करायचे उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या इष्टगुरूची उपासना वाढवा। गुरुच्या उपासनेमुळे तुमची कामे लवकर व चांगल्या पद्धतीने होतील। तसेच हाताखालच्या लोकांना मदत करा आणि तुम्हाला हे संपूर्ण वर्ष तुमच्या इष्टगुरूची उपासना करायची आहे। तुम्ही कुठल्याही स्वामी समर्थांच्या मठात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात चणा डाळ किंवा बेसन लाडू दान करू शकता। तसेच एक पिवळा रुमाल नेहमी तुमच्या सोबत ठेवा, तुम्हाला त्यामुळे पॉझिटिव्हिटी मिळेल। तसंच हाताखालच्या लोकांना कमी लेखू नका, त्यांच्याशी व्यवस्थित आचरण ठेवा। आणि तुम्हाला स्फटिक घालायचे आहे। जर तुम्ही स्फटिक हातात घातले तर तुमची मनस्थिती चांगली राहण्यास मदत होईल व तुम्हाला आर्थिक फायदेही होतील। धन्यवाद।